नमस्कार योगार, हांव किशोर नायक गांवकार. कॅसिनोच्या विशयाचेर तुमकां सगळ्यांक खबर आसा की मांडवी न्हंयत एक डेल्टा कंपनीचो नवो कॅसिनो वेसल येवपाचो आसा. भव्य अशा पद्धतीचो हो मल्टी स्टोरेड कॅसिनो वेसल. तांचो सध्याचो जो कॅसिनो आसा तो ऑलमोस्ट सुमार 200 लोकांक 200 व्हिजिटरांक एकोमोडेट करता. पूण त्या 200 पॅसेंजरांचे वेसल हे डायरेक्ट 2000 सुमार 2000 लोकांचे हे करप, रिलोकेट करप आणि 2000 पॅसेंजरांक आस्पाव जावपी अशा पद्धतीचे भव्य वेसल हाडप अशी योजना ही डेल्टिन कॅसिनो कंपनीची आसा. या संदर्भात तांणी अधिकृत पद्धतीन सरकाराक पत्र बरयले. सरकारी ब्युरोक्रॅटिक म्हणजे म्हटल्यार नोकरशा पातळीचेर ह्या निर्णयाक विरोध जालो की येदे म्हणले वेसल हे मांडवी न्हंयत हाडप हे योग्य थारचे ना आणि त्या अनुषंगान सरकारान कॅसिनोच्या बाबतीत एक पॉलिसी करची असो शेरो त्या वेळार कॅप्टन ऑफ पोर्ट्साचे सेक्रेटरी पी.एस. रेड्डी हांणी मारलो. पुढून तांचो शेरो डायवर्ट करून ओव्हर रूल करून चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत हांणी ह्या भव्य अशा कॅसिनो वेसलाक परवानगी दिली. हे वेसल हाडपाक तांणी इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिले. हे अप्रुव्हल मेळ्ळ्या उपरांत त्या कंपनीन उडपी हांगासर ही कॅसिनो वेसल बांदपाचे कॉन्ट्रॅक्टूय दिले आणि ते वेसल सध्या गोंयच्या दिशेन येवपाक सुरवात जाल्ली आसा. आता ह्या वेसलाच्या नांवा वयल्यान खूप पयलीं पासून बोवाळ सुरू आसलोच. गोंयचे नामनेचे आरटीआय एक्टिविस्ट सुदीप तामणकर हांणी पुरायपणान आरटीआयतल्यान ह्या सगळ्या प्रकरणाची कागदपत्रां मेळोवन तांणी टायम एंड अगेन हो विशय मांडलेलो आसलो. आता पेंजिमाइट्स अगेन्स्ट कॅसिनो, पणजीकार्स अगेन्स्ट कॅसिनो म्हणून एक संघटना सुरू जाली आणि तांणी नव्यान ह्या कॅसिनोच्या विशयाचेर आंदोलन सुरू केले. त्या उपरांत इनाफ इज इनाफ ह्या लोक चळवळीन तांकां पाठिंबो दिलो आणि निमणे इनाफ इज इनाफ ह्या लोक चळवळीन आपले अधिकृत पहिले PIL पिटिशन, पब्लिक इंटरेस्ट पिटिशन हे कॅसिनोच्या विशयाचेर फायल केले. या पिटिशनान तांणी कितलेशेच नामनेच्या लोकांक एज अ पिटिशनर म्हणून घातले आणि तातूंत 2 प्रामुख्यान ज्या लोकांचो आस्पाव आसा ते आरटीआय एक्टिविस्ट सुदीप तामणकर आणि रेश मागोश हांगासर ते कॅसिनो मुरिंग करपाक खातीर जो प्रयत्न सुरू आसलो त्याच्या विरोधात जे आंदोलन झाले त्या आंदोलनाचे नेतृत्व करपी थंयसरले थळावे हरीश मडकयकर. आता ह्या कॅसिनोच्या विशया वयल्यान परतून एक फावट सरकार हे कितले फटींग आसपाक शकता आणि फटिंगगिरी खंयच्या थरा मेरेन सरकार करपाक शकता हे ह्या पिटिशनाच्या निमतान हायकोर्टान एक्सपोज जाले. आमकां सगळ्यांक खबर आसा की कॅसिनोचे आंदोलन सुरू जाल्या उपरांत एक दीस चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत हांणी एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलो की खंयच्याच पद्दतीन हे वेसल मांडवी न्हंयत येवचे ना म्हणून. आता हो स्टेटमेंट केल्या उपरांत खंय तरी ह्या एजिटेशनाची हवाय ही कमी जाली. कारण मुख्यमंत्री जर म्हणटा, आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणटा जाल्यार ताका आमी फट कशे थारायतले. म्हणटकूच मुख्यमंत्र्याच्या ह्या शब्दाचेर विश्वास दवरून लोकांक दिसले की हे कॅसिनो वेसल येवचे ना. म्हणून मुख्यमंत्र्यान हो स्टेटमेंट केल्या उपरांत त्या उडपी डॉका वयल्यान ती कॅसिनो वेसल गोंयच्या दिशेन येवपाक सुरवात जाली आणि कंपनीनूय त्या पद्धतीन अधिकृत पद्धतीन स्टेटमेंट केलो की येस तांचो कॅसिनो वेसल मांडवी न्हंय येता म्हणून. आता मुख्यमंत्री अशा पद्धतीन हे विधान करता आणि ती कंपनी थंयसून उडपीसून आपले वेसल गोंयान मांडवी न्हंयत हाडपाक सुरवात करता म्हटल्यार मुख्यमंत्र्याच्या त्या शब्दाचो वालोर कितें उरलो. ह्या पुराय घडणुकीचो अभ्यास केल्या उपरांत इनाफ इज इनाफ ह्या मुवमेंटान हे PIL फायल केले. हे PIL फायल केल्या उपरांत इनाफ इज इनाफ ह्या मुवमेंटाच्या वतीन ओरिसा हायकोर्टाचे आदले चीफ जस्टिस, त्या उपरांत पंजाब अँड हरियाणा हायकोर्टाचे जज, त्या उपरांत दिल्ली हायकोर्टाचे जज निवृत्त जज S. मुरलीधर हे आयज इनाफ इज इनाफ ह्या लोक चळवळीच्या वतीन या जनहित याचिकेचेर हायकोर्टान आर्ग्युमेंट करतात. तांणी इतल्या प्रभावीपणान ह्या विशयाचेर आर्ग्युमेंट केले
आणि तातूंतल्यान पुरायपणान आमचे राज्य सरकार म्हणतात ते एक्सपोज जाले. हातून दुर्दैवाची गजाल म्हटल्यार आमचे गोयचे एडव्होकेट जनरल हे पुरायपणान ह्या विशया वयल्या आर्ग्युमेंटाच्या वेळार पुरायपणान घुसपल्ले आमकां पळोवपाक मेळ्ळे. कारण तांणी कितें भुमिका घेवप हेच तांकां कळना जालें. आतां येस कॅसिनो आमी हाडटा म्हणत जाल्यार ते हांगासर सरकाराक तोंड कशी पडटा. मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केला की ते वेसन मांडवी न्हय येवचे ना, हेवूय एडव्होकेट जनरलाक खबर आसा. म्हणटकूच तेवूय सांगपाची गत ना आणि ते येतले काय ना हाचेरूय तांकां शाश्वती ना, तांकां गॅरंटी ना. तांणी अशा पद्दतीन वेळ मारून व्हरपाचो प्रयत्न केलो की आमी कॅसिनोक परमिशन दिवं ना, आमी वेसलाक परमिशन मुरिंगे खातीर दिला. आता ताका कॅसिनो लायसन मेळटले काय ना हे फुडल्या प्रोसिजराचेर डिपेंड आसा. पूण असो आर्ग्युमेंट जेन्ना राज्याचे एडव्होकेट जनरल करतात त्या वेळार कंपनीच्या वतीन जे एडव्होकेट रिप्रेझेंट करताले तांणी आनीक राज्य सरकारच्या एडव्होकेट जनरलाक फोंडान घातले. तांणी स्पष्टपणान म्हटले की येस हे आमचे कॅसिनोच वेसन, आमी आमचे ओल्ड जे वेसल आसा ते रिप्लेस करता आणि ते रिप्लेस करून आमी हे वेसल हाडटा म्हणून. हाचो अर्थ ते वेसल जे येता ते कॅसिनो चलोवपा खातीर येता हे त्या कंपनीच्या एडव्होकेटानूच खुले केले. म्हणटकूच हांगासर आमचे एडव्होकेट जनरल हे पुरायपणान एक्सपोज जाले आणि तांकां काय कितें भूमिका घेवप हेच कळना जालें. ही दुर्दैवाची खरी म्हटल्यार गजाल. आमच्या पिटिशनराच्या वतीन युक्तिवाद करतात असताना ताणें म्हटलें खरें म्हटल्यार एडव्होकेट जनरल हे लोकांच्या वाटेन आसपाक जाय आसले, पूण ते आयज कंपनीच्या वाटेन आर्ग्युमेंट करतात. हे दुर्दैव. आमच्या राज्याचे हित आणि आमच्या राज्याचे प्रतिनिधित्व करपी एडव्होकेट जनरलाक राज्याच्या हिताच्या बाजून रावचे सोडून राज्याचे हित जे धोक्यान येवपाक शकता त्या लोकांच्या बाजून तांकां आर्ग्युमेंट जर करचो पडटा जाल्यार आमी कितें म्हणपाचें. हे कॅसिनो वेसलाच्या बाबतीत कंटिन्युअस काल मेरेन हायकोर्टान ताचेर कंटिन्युअस आर्ग्युमेंट जाले. तिनूय पक्षांनी ताचेर आर्ग्युमेंट केले आणि हे आर्ग्युमेंट जाल्या उपरांत आता सोमार सावन परत ह्या विशयाचेर आर्ग्युमेंट जातले आणि निमणे ह्या विशयाचेर नेमको कितें निकाल लागता तोय पळप खूब इंटरेस्टिंग थारतले. आता मुख्यमंत्री राज्याचे ज्या मुख्यमंत्र्याचेर आमी सगळ्यांनी एज अ जनता म्हणून विश्वास दवरपाक जाय, तेच मुख्यमंत्री जर फटींगपणा जर करता आसत की मांडवी न्हंयन आमी हे कॅसिनो वेसन हाडचे ना म्हणून आणि त्या जाग्याचेर हायकोर्टान पुरायपणान स्पष्ट जाला की त्या कंपनीक इन प्रिन्सिपल सरकारान परमिशन दिला, मुरीक परमिशन दिला, हे एडव्होकेट जनरलानूय मान्य केला आणि उडपी सावन ते वेसन आता गोंयच्या दिकेन येता हेवूय स्पष्ट जाल्लें आसा. म्हणटकूच ही फटींगपणा ज्या पद्दतीन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केली ती कितें म्हूण केली? लोकांक पिशे करपाक केली काय लोकांक ते पिशे समजता म्हणून केली काय कितें म्हणून केली? काय फक्त टायम बिंग लोकांक तो वेळ मारून व्हरपा खातीर एक असोच स्टेटमेंट केलो? हाचो विचार म्हाका दिसता मुख्यमंत्र्यांनी करचो पडटलो. कारण मुख्यमंत्र्याचे विधान, मुख्यमंत्र्याचो शब्द हाका एक वेटेज असता, हाका एक व्हॅल्यू असता. अशा पद्दतीन फटींगपणा करून जर मुख्यमंत्र्याचे शब्द असे जर फकाणां जावन जर पडत जाल्यार म्हाका दिसता मुख्यमंत्र्याच्या इमेजी खातीर ही गजाल खूब वायट ठरतली आणि त्या खातीर किमान मुख्यमंत्र्यांनी तरी अशा विशयाचेर फटींगपणा करप योग्य न्हू अशें म्हाका दिसता. खरेंच जर सरकाराक दिसता की हे कॅसिनो वेसल गरजेचें आसा, तातूंतल्यान कशा पद्दतीन सरकाराक येणावळ मेळटली, कसल्याच पद्दतीचे पर्यावरणीय लुकसाण जावचें ना, लोकांचे कसलेच लुकसाण जावचें ना, ह्यो गजाली जर सरकार सांगता आणि त्या अनुषंगान जर सरकार डिसिजनां घेता जाल्यार उघडपणान सरकारान त्या आपल्या डिसिजनाचें समर्थन करपाक जाय. म्हटल्यार जी गत सरकारची 39A बाबतीत जाल्या तशाच पद्दतीन डबल स्टँडर्ड डुप्लिकेट राजकारण सरकार जाय त्या विशयाचेर करपाक लागला आणि कॅसिनोच्या विशयावयले सरकारचे डुप्लिकेट राजकारण या PILच्या निमतान आयज हायकोर्टान एक्सपोज जाल्ले आसा आणि हे सरकार कशा तरेन लोकांकडे फटींगपणा करता हेवूय स्पष्ट जाल्ले आसा.